मी प्रज्ञा पोगळे. शारंगधर सुखसारगवती सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठा राजकीय वारसा पुढे नेताना नेत्याचा मुलगा या पलीकडे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं खूप कठीण असतं आणि हे आव्हान स्वीकारलेला राजकारणातला एक मेरिटोरियस चेहरा अर्थात श्रीकांत शिंदे. खासदार श्रीकांत शिंदे आज कट्ट्यावर आले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलंय खरं, पण सध्या ते महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी परीक्षा करतायत. अगदी काही महिन्यांपूर्वी युतीच्या आणाभाका घेणाऱ्या शिवसेना आणि भाजपनं बहुतांश महापालिकांमध्ये स्वबळाचा नारा दिलाय आणि श्रीकांत शिंदेंच्या होमग्राऊंडवर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं 14 नगरसेवक बिनविरोध निवडून आणत निकालापूर्वीच काहीसं वर्चस्व प्रस्थापित केलंय. अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपनं हर प्रकारे प्रयत्न केले. नवी मुंबईत गणेश नाईक खूप आधीच शड्डू ठोकून उभे राहिलेत. मुंबईत भाजपनंच 50 खोके एकदम ओकेची नारेबाजी सुद्धा केली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये युतीचे सूर जुळलेच नाहीत आणि यातूनच पेव फुटलं ते चित्रविचित्र युती आणि आघाड्यांचं. परळीमध्ये शिवसेना MIM राष्ट्रवादीची युती झाली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना विरोधकांच्या निशाण्यावर आल्यात. बाकी काहीही असो, पण महाराष्ट्राचा राजकीय नकाशा या निवडणुकांनंतर बदलणार आहे एवढं मात्र नक्की. अशात एकनाथ शिंदे, शिवसेना यांचं राजकारणातलं स्थान यापुढे भाजपसोबत जुळवून घेताना काय रणनीती असेल, युतीतल्या कारेदुरावाचे सूर पुढेही कायम राहणार का, यासह कल्याण, डोंबिवली या सगळ्या भागामध्ये विकासाचा, लोकांना सोयीसुविधा देण्यासाठीचा रोडमॅप नेमका काय असणार आहे, या सगळ्या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करूया. कट्ट्याला सुरुवात करूया. श्रीकांतजी नमस्कार. आपलं नमस्कार डॉक्टर. काय परिस्थिती आहे महापालिकांमध्ये? ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांनी खूप मोठं आव्हान निर्माण केल्याचं चित्र आज दिसतं आहे आणि अनेक वर्षांपासून मराठी माणसाची जी इच्छा होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, तर ते घडले. तर किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतंय ते? इथे मी फक्त करेक्शन एक करतो तुम्हाला की मराठी माणसाची इच्छा जी होती की या दोन्ही ठाकरेंनी, मला वाटत नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत. मला वाटतं ह्याचं चित्र जे आहे, मला वाटतं मीडिया जास्त रंगवते. मराठी माणसाची जर इच्छा असती तर मराठी माणसासाठी ह्यांनी काहीतरी केलं असतं. ग्राउंड लेवलला जर गेलात तुम्ही तर मराठी माणूसच प्रश्न विचारतो यांना की तुम्ही जे आहे आमच्या नावावरती जे आहे स्वतःचा परिवार जो आहे, स्वतःचा पक्ष जो आहे, हा वाचवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी ही युती या ठिकाणी केली. अरे कालपर्यंत एक दुसऱ्याला शिव्या देणारे जे आहेत, या सगळ्या गोष्टी टीका टिप्पणी करणारे, संपलेला पक्ष बोलणारे, हे सगळे लोक एकत्र या ठिकाणी आलेत फक्त आणि फक्त स्वतःचा पक्ष कुठेतरी आता मुंबईमध्ये तरी राहतोय की नाही. कारण की नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या तुम्ही, विधानसभेच्या निवडणुका तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या. विधानसभेमध्ये तर क्लिअर कट मॅन्डेट जे आहे हे या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळालं महायुतीच्या दृष्टिकोनातून. नगरपालिकेमध्ये काय झालं, नगरपालिकेमध्ये देखील क्लिअर कट मॅन्डेट महायुतीला मिळालं. हे दोघं एकत्र त्याच्या अगोदरच आले होते नगरपालिकेच्या अगोदर. तिथं तर काय रिझल्ट्स, सिंगल डिजिटमध्ये जे आहे दोघांनी मिळून जे आहे ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा विकास, मुंबईमध्ये जो काम करतोय त्याच्या मागे जी आहे जनता या ठिकाणी उभी राहील आणि मुंबई गेल्या 3 वर्षांमध्ये कशा प्रकारे बदलली आहे हे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. आणि आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की या ठिकाणी येत्या 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा महायुतीचंच वर्चस्व जे आहे या मुंबईवरती राहील. म्हणजे एकूण या निवडणुकीमध्ये ज्या अनेक गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे सत्तेमध्ये असलेले एकमेकांच्या असे काही उरावर बसलेत, म्हणजे मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असेल, काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप असेल. तर हे जे राजकारणाचं स्वरूप आहे की आम्ही सत्ता भोगायसाठी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एकत्र, लोकल लेवलला आता ही निवडणूक आली, नगरपालिकांची निवडणूक झाली, तेव्हा आम्ही एकमेकांचे गळे पकडणार. तर ह्याच्यामध्ये आपण मतदारांना कुठंतरी आपण एकतर दिशाभूल करतोय किंवा मूर्ख समजतोय. हे असं का होतं? म्हणजे जर निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणं आपण समजू शकतो, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन प्रचार होतो. लोकसभेला युती होती, विधानसभेला युती होती आणि त्याचबरोबर मॅक्झिमम ठिकाणी जे आहे युती झाली पाहिजे. महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशी जी आहे भावना जी आहे सगळ्या नेत्यांची होती. पण काही ठिकाणी जी आहे युती झालेली आहे, काही ठिकाणी युती झाली नाही.
कार्यकर्ता जो आहे खाली गेले अनेक वर्ष तयारी करत होता. 5-5 वर्ष जे आहे निवडणुका झाल्या नाही. म्हणजे याच्या अगोदरची जर निवडणूक बघितली तुम्ही तर ती 10 वर्ष अगोदर झाली आहे, 8 वर्ष अगोदर झालेली निवडणूक आहे. आणि तिन्हीकडचे कार्यकर्ते जे आहे खूप वर्षापासून तिथे प्रयत्न करतात की निवडणुका उद्या होतील. अशा परिस्थितीमध्ये आज निवडणुका लागल्या आणि प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते, पण तरी देखील ही युती सगळीकडे झाली पाहिजे असे प्रयत्न सगळ्या नेत्यांचे होते. काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. आता त्या ठिकाणी जे आहे फ्रेंडली फाईट जे आहे, आपण युतीमध्ये आहोत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं उदाहरण आपण पाहिलं असेल की वरिष्ठ नेत्यांनी जे आहे एकही टीका टिप्पणी जे आहेत एकमेकाच्या विरोधात नाही केलं. अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवली नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे टीका कोणावरती केली असेल. एक डेकोरम पाळला गेला, एक डिसिप्लिन पाळलं गेलं त्या ह्याच्यामध्ये. आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका लढल्या आणि शिवसेनेला पण मोठं यश मिळालं. त्या ठिकाणी 64 जागी अध्यक्ष शिवसेनेचा बसला आणि बाकी 115 जागी मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी बसला. तर अशा परिस्थितीमध्ये जिथे जिथे युती झाली नाही पण त्या ठिकाणी एकमेकांवरती टीका न करता निवडणुका लढल्या गेल्या. महानगरपालिकेमध्ये पण काही ठिकाणी आता माझ्या मतदारसंघामध्ये युती झालेली आहे. मुंबईमध्ये झाली, ठाण्यामध्ये झाली, कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली युती आहे. बाकी ठिकाणी युती झालेली आहे. काही ठिकाणी युती झाल्या नाही, त्या ठिकाणी आम्ही लढतोय. पण एकूण असं चित्र आहे का की विरोधकांची सगळी स्पेस तुम्हीच सगळ्यांनी व्यापून टाकल्यामुळं आता तुम्हाला जर थोडं असं अंग जर थोडं स्वतःचं मोकळं करायचं असेल तर एकमेकांचे गचोरं पकडल्याशिवाय काय गत्यंतर नाही? बघा तशी परिस्थिती नाही आहे. विरोधकांना स्पेस जी आहे ती तिकडे घेता आली पाहिजे. विरोधक देखील घराच्या बाहेर पडले पाहिजे ना. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खांडेकर साहेब एकही नेता जे आज दोघं भाऊ एकत्र आलेत, कुठला नेता बाहेर गेला मुंबईचा सांगा मला? कोणी घेतली कोणासाठी जाहीर सभा? तर नगराध्यक्ष यांचे कसे निवडून येणार? आणि जे बोलता तुम्ही की विरोधकांचा स्पेस तर त्यांनाच घेतला पाहिजे विरोधकांनी. पण त्याच्यासाठी मेहनत तरी करायला लागेल, त्याच्यासाठी बाहेर तरी पडायला लागेल, त्याच्यासाठी कार्यकर्त्याच्या बरोबर तरी उभं राहायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही कार्यकर्त्याला ताकदच देणार नाही, तुमच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेमध्ये काही जागा तुमच्या निवडून आल्या आणि आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर कार्यकर्त्याला बोलता आता तुम्ही तुमचं बघा, आम्ही निवडून आले तर आमचे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता तरी कोणाच्या बळावरती तिथे निवडणूक लढणार? कार्यकर्त्याला तर ताकद दिली पाहिजे. आज तुम्ही बघा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी किती सभा घेतल्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी किती सभा घेतल्या, 53-55 सभा एकेका माणसाने घेतल्या त्या ठिकाणी. आमच्या नेत्यांनी किती सभा घेतल्या आणि यांना एकही सभा घेता नाही आली. तर तुम्ही हे लावणं की बाबा विरोधकांचा स्पेस देखील सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे. सत्ताधारी आता काम करतायत, तिथे लोकांमध्ये जात आहेत, दिवस रात्र काम करणारे हे सगळे मंडळी आहेत. तर ह्यांना काम करण्यापासून तुम्ही कसं काय थांबू शकता? तर काम केल्यावरती तर लोक तर एक्सेप्ट करणारच. पण यांचा जो प्रचाराची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळं तुम्हाला लोकांनाही आश्चर्य वाटते म्हणजे की अरे काय यांनी किमान बाहेर तरी पडायला पाहिजे असं तर तुम्हालाही वाटायला लागलंय? लोकांनाही वाटतंय. तेच ना. नाही लोकांना वाटणं तर झालं, पण त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत अशा तुम्हाही लोकांना असं वाटायला लागले की अरे काय तुम्ही घरात बसून राहता, तुम्ही बाहेर पडा. आम्ही तर जाहीररित्या जे आहे आम्ही सांगतोय तुम्ही बाहेर पडा करून, पण त्यांना मुंबईच्या बाहेर पडायचंच नाही आहे. आणि आज मुंबईमध्ये पण कशी परिस्थिती आहे बघा. घरी बसून राजकारण करण्याचे दिवस जे आहे ते संपलेले आहेत. कॉम्पिटिटिव्ह जग जे आहे झालेलं आहे. राजकारणामध्ये पण कॉम्पिटिशन आहे भरपूर. तुम्ही नाही तर दुसरा ऑप्शन जो आहे लोकांच्या समोर तयार आहे. तर इकडे ती स्पेस तशीच मोकळी राहील, त्या स्पेसमध्ये तुम्ही आरामात बसाल, हे दिवस आता संपलेले आहेत. त्याच्यासाठी जे आहे तुम्हाला आज तुम्ही बघताय शिंदेसाहेब देखील दिवस रात्र काम करतायत. मुख्यमंत्री असताना सकाळी 5-5 वाजेपर्यंत काम करतोय, आजही तसंच काम करतायत. तर मला वाटतं पक्ष वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा आणि नेत्याचा अधिकार आहे. ते त्या प्रकारे काम करतायत, कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करतायत. पण तुम्ही असं विचार करणार की आम्ही विरोधक आहे, आम्हाला तेवढे तरी स्पेस मिळाली पाहिजे, आम्हाला तेवढ्या तरी जागा मिळाल्या पाहिजे, तर तसं होणार नाही. म्हणजे भाजप शिवसेनेमध्ये बाकी ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी युत्या झाल्यात, काही ठिकाणी नाही झाल्यात, पण त्या अंबरनाथची काय भानगड आहे? म्हणजे तिथं रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं जे काय लफडं आहे भांडणाचं ते काय संपत नाही आहे. ती काय आहे म्हणजे इतकी प्रतिष्ठेची का होऊन जावी एक एवढी छोटीशी नगरपालिका? कुठलीही निवडणूक जी आहे ही मला वाटतं कार्यकर्त्याला जिंकणं हे प्रतिष्ठेची त्याच्यासाठी असते. अशा या अंबरनाथमध्ये
काही गोष्टी काही दिवसांमध्ये घडल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलं की तिकडच्या लोकल नेत्यांनी जे आहे काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर युती केली. तसं ऑफिशियल पत्र देखील काढलं, गट देखील बनवला अंबरनाथ विकास आघाडीच्या नावाने. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल. म्हणजे ज्या काँग्रेसचा विरोध जे आहे भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल यांनी गेले अनेक वर्ष करत आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सत्तेसाठी खालचे काही लोक जे आहेत नेते जे आहेत हे जर असं करत असतील तर त्या गोष्टी चुकीच्या आणि ते मान्य जे आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलं. त्यांनी त्यांच्यावरती जे आहे हे कारवाई करायला देखील सांगितली. पण अशा परिस्थितीमध्ये अंबरनाथमध्ये झालं अजून उलटं, जे काँग्रेसमधून सस्पेंड झाले तेच गेले भारतीय जनता पार्टीमध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जे राष्ट्रवादीचा तो गट होता त्याला पण ते आवडलेलं नाही आहे, म्हणून त्या गटाने जे आहे शिवसेनेला समर्थन केलं. एवढी स्टोरी आहे. श्रीकांतजी, पण हा जो वाद आहे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई म्हणजे ठाणे जिल्ह्यातले सगळेच भाग, हा काही नवीन नाही आहे. मध्यंतरी या निवडणुकीसाठीच जे नगरसेवक होऊ इच्छित होते त्या लोकांची पळवापळवी झाली. मग असं ठरलं की नाही, आता तुमचेही माणसं आम्ही घेणार नाही, आमचे माणसं तुम्ही घेऊ नका. हे चाललं काय ठाणे जिल्ह्यात नक्की भाजपा आणि म्हणजे 35 जिल्हे एका बाजूला आणि ठाणे जिल्हा एका बाजूला युतीच्या बाबतीत? बघा, मला वाटतं युतीमध्ये सगळ्यांनीच एक डेकोरम आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी युतीमध्ये एकमेकांचे लोक घेणार नाही अशा सगळ्या ज्या परिस्थिती होत्या त्या काही लोकल नेत्यांमुळे जे आहे हे त्या ठिकाणी काही काळ जो आहे तो संघर्षाचा विषय त्या ठिकाणी राहिला. पण त्याच्यानंतर एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ठरवलं की बाबा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युतीमध्ये झाल्या नाही पाहिजे, तर त्याच्यानंतर जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये युती त्या ठिकाणी झाली. पण युतीमध्ये कोण कोणाकडे नगरसेवक जे आहे बाबा कोणाकडे जास्त आहेत कोणाकडे कमी आहेत, अल्टिमेटली जे आहे महायुतीमध्ये आम्ही लोक काम करतोय हे देखील प्रत्येकाला लोकल स्थानिक नेत्यांना देखील कळलं पाहिजे की महायुतीमध्ये काय महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल की महापौर शिवसेनेचा होईल, ह्याच्यामध्ये जास्त न जाता महायुतीची सत्ता कशी येईल त्या ठिकाणी ह्यासाठी जे आहे सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बैठकीला न जाता नाराजी व्यक्त करणं वगैरे तुम्हाला सगळं असं सांगावं लागलं होतं मुख्यमंत्र्यांना? काय तुमचे मंत्री मग कॅबिनेट बैठकीला गेले नव्हते आणि मग तुम्हाला थेट नाराजी व्यक्त करावी लागली होती? बघा, त्या दिवशी म्हणजे जो काही तुम्ही मीडियाने दाखवला तो त्या गोष्टीसाठी नव्हताच विषय. ज्या काही गोष्टी होत आहेत युतीमध्ये त्या थेट जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून जे आहेत ते बोलतात एकमेकांशी. त्यांच्यामध्ये डायलॉग जो आहे तो चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. पण त्यांच्यामध्ये डायलॉग चांगला आहे. लोकल नेतृत्व जे आहे ते गडबड करतं काही वेळेला. काही वेळेला तर मग रवींद्र चव्हाण हे राज्य नेतृत्व आहे का लोकल नेतृत्व आहे? आता मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. अरे मला माझ्या दृष्टिकोनातून जो आहे ते प्रदेशाध्यक्ष आहेत एका पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. मे बी त्यांचा तो मतदारसंघ आहे डोंबिवली, त्याच्यामुळे तिथे जास्त ते लक्ष घालत असतील. अच्छा, त्यामुळे आता तुम्हाला ते प्रदेशाचे नेते वाटतात का लोकल नेते वाटतात? नाही ना, मी त्याच्यावरती कसं भाष्य करणार. बघा, त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, तर त्या जबाबदारीचं निर्माण जे आहे ते तर मग श्रीकांत शिंदे तुम्ही त्यांना असं सांगताय की अहो तुम्ही प्रदेशाचे नेते आहात तर तुम्ही इकडं नको तिकडं फिरा, इकडं जरा कमी लक्ष द्या. नाही, मला वाटतं त्यांच्यावरती जबाबदारी आहे. पक्षाने त्यांना सांगितलं पाहिजे की कुठे कुठे लक्ष घालायला पाहिजे करून. पण त्यांचं लक्ष असतं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, पण खास लक्ष डोंबिवलीमध्ये असतं. डॉक्टर साहेब, एक प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात किंवा नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीची हमरीतुमरी सध्या सुरू आहे ही महाराष्ट्रासाठी काही शोभनीय नाही, ती अशोभनीय आहे. अरे तुरेची भाषा, घोडापलटी, टांगापलटी, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना थेट इशारा गणेश नाईकांकडून दिला जातोय. नवी मुंबई सोडली तर बाकी इतर ठिकाणी युतीचं कुठेतरी चांगलं वातावरण दिसतंय, पण नवी मुंबईमध्ये थेट एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांकडून चॅलेंज दिलं गेलं आहे. तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये खरंच चांगलं आहे की असंच 2029 पर्यंत पाहायला मिळणार आहे? हमरी तुमरी कोणाकडून होते? शिंदे साहेबांकडून नाही होत, आमच्याकडून कधीच होत नाही. आम्ही कधीच युतीच्या विरोधामध्ये किंवा युतीच्या कुठल्या नेत्याच्या विरोधामध्ये एकही स्टेटमेंट केलं. शिंदे साहेब तो विरोधकांच्या विरोधामध्ये पण बोलत नाही.
तेही तिथे सांगतात की टीकेला टीकेतून उत्तर देत नाही, ते कामातून उत्तर देतात. कोणीही कितीच्या खालच्या दर्जावरती जरी शिंदेसाहेबांवरती भाष्य केलं तरी शिंदेसाहेब जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मला वाटतं काही लोकांकडे जे आहे हे त्यांच्या मर्यादेच्या हिशोबाने दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. पॉझिटिव्ह एनर्जी दुसरीकडे वापरली पाहिजे. ज्यांना काय बोलायचं ते बोलत राहतील. आत्तापर्यंत 3 वर्ष टीका टिप्पणी करतच राहिले लोक. काय झालं त्याच्यातून लोकांनी मॅन्डेट जे आहे शिवसेनेला दिलंच ना. शिवसेनेला लोकांना वाटत नव्हतं 80मधून 60 जागा शिवसेनेच्या निवडून येतील करून विधानसभेमध्ये. त्या 60 जागा आल्या निवडून. नगरपालिकेमध्ये लोकांना वाटत नव्हतं 64 जागा निवडून येतील. 130 पैकी 64 जागा त्या ठिकाणी शिवसेनेच्या निवडून आल्या. तर काही लोक जे आहेत आता वयाच्या हिशोबाने पण थोडासा तुम्हाला नंतर मग काही तर त्याच्याकडे दुर्लक्ष नंतर केलं मग बरं. काय आता बघा काही लोकांना इम्पॉर्टन्स, काही लोकांना स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याची वेळ कधी कधी येते का मी बघा काय करतो करून. मला वाटतं त्याच्यामध्ये शिंदेसाहेब कधीच पडत नाही. एका शब्दाने देखील आजपर्यंत जे शिंदेसाहेबांवरती टीका करतात त्यांना परत उलटं म्हणजे उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये शिंदेसाहेब पडले नाही. तर मला वाटतं ज्यांना बोलायचं त्यांना बोलत राहू दे. आम्ही समजू शकतो की वय वाढलं की थोडे प्रॉब्लेम अच्छा, होतात. म्हणजे अशी तुमच्या लिस्टमध्ये काही जणांना वय झालंय म्हणून दुर्लक्ष करा, काही जणांना त्यांना असंच हे की तुम्ही आता इकडं बघू नका तिकडं बघा, अशी किती जणांची लिस्ट आहे? आता टीका करण्यामध्ये सगळ्यांचीच लिस्ट आहे, टीका न करण्यामध्ये. कारण की आम्ही लोक कोणावरतीच टीका करत नाही. जे आहे ते विकासाचं राजकारण करतो. विकासाबद्दल बोलतात साहेब. आणि तुम्ही बोला खांडेकर साहेब, कधी शिंदे साहेबांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला, कोणावरती टीका करतात का? ते काय बोलतात? विकासावरच बोलतात. ते कशाला उगाच आपली पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह करायची, दुसऱ्याबद्दल बोलण्यामध्ये टाईम वेस्ट करायचा. जे दुसऱ्याबद्दल बोलण्यामध्ये टाईम वेस्ट करतात आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे? जे टीका करतात, टोमणे मारतात, आज काय परिस्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? कोणाबद्दल? जे टोमणे मारतात त्यांच्याबद्दल? आता मला काय वाटायचं, लोकांनी दाखवलेलं आहे काय वाटतं ते. नाही, तुम्ही टीका करत नाही म्हणताय, ते टीका करत नाहीत पण करेक्ट कार्यक्रम करतात हे वारंवार ते म्हणतात. आता उदाहरणार्थ नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी ज्या प्रकारे भाषा वापरली किंवा जे इंटरव्ह्यूज दिले, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पाहतो तर काय एकनाथ शिंदे त्यांच्याच मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 ते 6 तास प्रचार करत होते. नवी मुंबईचा दौरा होता पण पूर्ण ताकद त्या ऐरोली भागामध्ये होत्या आणि तिथे त्यांनी भरपूर प्रचार केला, लोकांशी भेटले. म्हणून पॉलिटिकली गेम सेट करण्यामध्ये ते मास्टरी आहेत. ते अनेक वेळा म्हणतात मी मोठे ऑपरेशन करतो. एक छोटं ऑपरेशन तुम्ही पण केलं, आता आज डॉक्टर आहात पण अंबरनाथचं ऑपरेशन आता तुम्ही केला. तर ह्या प्रकारे तुम्ही उत्तर देता पण टीकेने नाही, करेक्ट कार्यक्रम करून. असंच म्हणायचं का आपण? गणेश कामच केलं पाहिजे ना. टीकेला टीकेने उत्तर दिलं की लोकांना ते आवडत नाही, लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोक एक मनोरंजन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघतात, टाइमपास म्हणून बघतात. पण खऱ्या अर्थाने लोकांच्या काय आवश्यकता आहेत, काय अपेक्षा आहेत याच्यावरती कोण बोलणार आहे? लोकांना तुम्ही काय देणार आहोत? पॉलिटिकली करेक्ट कार्यक्रम म्हणतोय ते बरोबर जाऊन त्या बरोबर 2022 मध्ये पॉलिटिकली करेक्ट कार्यक्रम केला म्हणून आज एवढं सगळं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. 2022 मध्ये कोणाचा टांगा पलटी केला त्याच्यामुळे आता कोणाकोणाला त्याच्यामध्ये बोला बोलू शकता गणेश. बघ आता जे काय टांगा पलटी वगैरे काय भाषा करतायत ना, टांगा पलटी 2022 मध्ये नसता केला ना, आज या ठिकाणी बसण्याची वेळ नसती आली, म्हणजे त्यांना संधी नसती मिळाली. भाजपला म्हणतात. भाजपाला नाही बोलत आहे मी, त्यांचं म्हणतात. मी वैयक्तिक या ठिकाणी बोलतोय. जे कोणी बोलतायत त्या ठिकाणी तर ह्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आज शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करताय आणि कुठल्या लेवलला करताय टीका, कशाला करताय तुम्ही टीका? तुम्ही तुमचं काम सांगा ना लोकांना. नवी मुंबईमध्ये तुम्ही जे काय केलं एवढ्या वर्ष. श्रीकांतजी, खरं तर काही दिवसांपूर्वी गडकरीजी आले होते कट्ट्यावर, तेव्हा त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले होते की माझी जी पॉलिटिकल लेगसी आहे ती मी माझ्या मुलांना देणार नाही, कारण त्याच्यावर माझ्या कार्यकर्त्यांचा हक्क आहे. आणि आता आपण बघतोय की तुमचे वडील मोठे नेते आहेत, उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत, आदित्य ठाकरे राजकारणात आहे, तुम्ही राजकारणात. तर हे जे घराणेशाहीचे आरोप होतात तेव्हा त्याच्यावर कसं उत्तर असतं तुमचं, काय सांगाल? आता 2014 मध्ये एक वेगळी परिस्थिती होती, जेव्हा ज्या परिस्थितीमध्ये मी ॲक्सिडेंटली आलेलो आहे. मी ॲक्सिडेंटली जे आहे पॉलिटिक्समध्ये आलो. मी माझं ऑर्थोपेडिकचं शिक्षण जे आहे फायनल इयरमध्ये तिथे होतो मी. पण परिस्थिती अशी उद्भवली की तेव्हा जे आहे त्या 2014 मध्ये जे आहे मला त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये शिवसेनेतर्फे उभं राहायला लागलं. पण त्यानंतर तुम्हाला तुमचे कॅपेबिलिटीज जे आहे ते प्रूव्ह करायला लागतात.
आणि त्याच्यानंतरच लोक जे आहेत ते तुम्हाला स्वीकारत असतात. 2019ची निवडणूक झाली, त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं. 2024ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये मताधिक्य चांगलं मिळालं. तर अशा या परिस्थितीमध्ये मला वाटतं जो काम करेल त्याला जे आहे लोक त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करत असतात. आणि मला वाटतं कार्यकर्त्यांना देखील, जो कार्यकर्ता आता काम करतो त्याला ह्या सगळ्याच निवडणुकीमध्ये जे आहे संधी देण्याचं काम प्रत्येक पक्षाकडून होतं. आज आमच्या नगरपालिकेमध्ये तर एक 22 वर्षाची मुलगी होती, ती नगराध्यक्ष म्हणून निवडून आली सोलापूरमधून. चांगले काही डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ज्यांना कुठलंच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, असे देखील लोक जे आहेत ती येत आहेत पॉलिटिक्समध्ये. त्यांचं स्वागतही पक्ष करतोय, त्यांना जबाबदारीही पक्ष देतोय. घराणेशाहीचा विषय निघाला. ठाण्यातला मध्यवर्ती भाग आहे तीनहात नाका, आणि त्या तीनहात नाक्याच्या सिग्नलवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक खूप मोठा बॅनर लागलाय की आता बास झाली घराणेशाही, आता परिवर्तन वगैरे तत्सम आशय आहे त्याच्यावर. काय वाटतं हा बॅनर बघितल्यानंतर? आता इलेक्शनमध्ये सगळे बॅनरबाजी होतच राहणार. नाही, पण तुम्हाला आता हां उद्धव ठाकरेंकडून घराणेशाहीवरती म्हणजे भाष्य जो होतंय. काय तो बघा, जेव्हा सत्ता आली 2000 म्हणजे अनैसर्गिकरित्या स्वतः मुख्यमंत्री कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवणार होते ना, कार्यकर्त्याला पालखीमध्ये बसवणार होते. बसलं कोण? त्याच्यानंतर मुख्यमंत्री तर झालेच, कार्यकर्त्याला नाही बनवलं. परत मुलाला कॅबिनेट मंत्री कोणी बनवलं? तर सो बॅनरबाजी वगैरे करताना थोडंसं तरी बॅकग्राऊंडचा म्हणजे इतिहासाचा विचार केला पाहिजे की आपण काय केलं आहे करून. सर, आपण म्हणता की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण जेव्हा वेळ येते कार्यकर्त्यांना निवडून देण्याची, मग जे नवीन पक्षप्रवेश करतात त्यांना उमेदवारी दिली जाते आणि खरा कार्यकर्ता बंडखोरी करतो. तर अशा वेळेला मग पक्ष काय करणार आणि खरा कार्यकर्ता काय करणार? चांगला प्रश्न विचारला तुम्ही की काही ठिकाणी पक्षाला देखील निर्णय घ्यावा लागतो की निवडून येण्याची क्षमता जी आहे कोणामध्ये आहे. तर तिथे काही वेळेस या सगळ्या गोष्टी होत असतात. पण मॅक्झिमम ठिकाणी जर बघितलं आपण की गेले अनेक वर्ष जो कार्यकर्ता काम करतोय त्याला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम पक्ष करत असतो. मी मगाशी म्हणालो तुम्हाला, हे कॉम्पिटिटिव्ह राजकारण देखील कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. इथे देखील खूप कॉम्पिटिशन आहे की बाबा कोण निवडून येणार, कोण निवडून येणार नाही. अशा सगळ्या परिस्थितीवरती विचार करूनच पक्ष जो आहे हा निर्णय घेत असतो. पण कार्यकर्त्याला देखील न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्याला देखील जो अनेक वर्ष काम करतो त्याला देखील न्याय मिळाला पाहिजे, ही भावना जी आहे प्रत्येक पक्षाची असतेच, आमची पण आहे. पण काही परिस्थितीमध्ये हे सगळे निर्णय जे आहेत ते घ्यावे लागतात. आता असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये ज्या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र झाले, पवार कुटुंब एकत्र आलं, अशा सगळ्या गोष्टी घडतात. आता चर्चा अशी आहे की पवार कुटुंब एकत्रितपणानं सरकारमध्ये सुद्धा असेल नसेल माहिती नाही, पण चर्चा तर तशी आहे. तशी जर स्थिती झाली तर मुंबऱ्यामधले तुमचे मित्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधले तुमचे मित्र अधिकृतपणानं मित्रपक्ष बनतील, सन्माननीय जितेंद्र आव्हाड. तर त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही कितपत मनानं तयार आहात? बघा, कोणाला आता कोणाबरोबर मर्जर करायचं आहे किंवा सत्तेमध्ये यायचं आहे, मला वाटतं हा वरिष्ठांचा प्रश्न आहे. तर त्यांना विचारलेलं बरं पडेल. आणि कोण, अरे नाही, असं नाही. हा प्रश्न आम्ही कोणा लोकल कार्यकर्त्याला नाही विचारत, आम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेमध्ये जे लोकांचे प्रतिनिधी आहेत अशा एका खासदाराला विचारतोय. निर्णय आम्ही घेणार आहोत का? निर्णय जो अच्छा, म्हणजे आले तर आता काय स्वीकारणं भाग आहे? नाही, बघा, स्वागत करायची इच्छा आहे का नाही हा प्रश्न आहे. नाही, आता राजकारणामध्ये कोण कोणाचा वैरी थोडी असतो. अच्छा, मित्रच आहेत ते. हा, म्हणजे राजकारणामध्ये आम्ही काम करतोय तर आमच्यामध्ये डायलॉग चांगला आहे. अच्छा, डायलॉग चांगला आहे तुमचा? चांगला आहे ना, असं का वाटतं तुम्हाला? नाही विचारलं. हा, डायलॉग चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम फक्त एकाच व्यक्ती बरोबर आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आता बोललात की राजकारणात कोण कोणाचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. आदित्य ठाकरे देखील तरुण चेहरा आहेत, तुमच्यासारखाच चांगलं विजनवाला चेहरा आहे, यंग आहेत, निवडून येण्याची ताकद देखील आहे. जसं तुम्ही सगळेच गुण आहेत तुमचे क्रायटेरिया. राष्ट्रवादी सोबत जसं तुम्ही युती केली, तर भविष्यात जर समजा जरतरचं गणित जुळलं तर तुम्ही करू शकता का? अरे, राजकारणामध्ये जर तरला स्थान नसतं. कधी काय भविष्यामध्ये होईल त्याच्याबद्दल आज बोलणं. तर
जे आता जिथे जिथे आहेत तिथे तिथे चांगले पण दिसतंय. भविष्यात गरज पडली तर अरे जर तरला राजकारणामध्ये स्थानच नसतं. पण- भविष्यामध्ये काय होणार आहे, आज काय आहे त्याच्यावरती सगळं राजकारणाचं गणित असतं. पण एकंदरीत भाजप ज्या पद्धतीनं तुमच्यासोबत वागते आहे, प्रत्येक ठिकाला मॅन टू मॅन कव्हर करते. जसं तुम्हाला रवींद्र चव्हाण आहेत, नाशिकमध्ये सुहास कांदेंना छगन भुजबळ दिलेले आहेत, दुसरीकडे कर्जतमध्ये महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे किंवा भरत शेठ सोबत सुनील तटकरेंची लावून दिली. हे सगळे अरे एकंदरीत असं पाहता असं गिरीश तुम्ही- महाजन म्हणजे हे सगळं तुम्ही चित्र ऐका, पाहता. तुम्ही तुमच्या लेन्समधून ते बघताय. मीडियाच्या प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आता पक्ष वाढवण्यासाठी, आणि मला वाटतं तो प्रत्येक पक्ष करत असतो तिकडे. तुम्ही ते कशा प्रकारे हँडल करता ते इम्पॉर्टंट म्हणजे असं आहे की ॲक्च्युली तू म्हणतो तसं नाही आहे. शिवसेनेनं भाजपच्या नेत्यांच्या मागं असे लावून दिलेले आहेत. म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या मागं श्रीकांत शिंदे लावून दिलेत, तिकडं गिरीश महाजनच्या विरोधात असं लावून दिलेत, असं म्हणायचं आहे ना. बघा, मी म्हणालो तुम्हाला प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. प्रत्येक पक्ष बघा, पक्षाच्या नेत्याला वाटतं की पक्ष वाढला पाहिजे माझा करून, तेव्हाच तर आता कॉम्पिटिशनमधून आज दोन्ही पक्ष जे आहेत ते पुढे जातातच आहेत ना. याला जोडूनच प्रश्न असा आहे की नवी मुंबईमध्ये एक चर्चा आहे की भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी असली तरी एकनाथ शिंदे, कारण ह्या निवडणुकीमध्ये लोकल लेवलला सगळ्या गोष्टी होतात, तुम्हीही बोलता किंवा झाल्या आहेत, तर भाजपच्या विरुद्ध शिवसेना उभाठा असे सगळे म्हणून एक सत्ता काबिजी करू शकतात अशी चर्चा आहे. जे अंबरनाथला केलं, जो प्रयोग झाला त्यामध्ये आयडिओलॉजिकली आणि इतर ज्या टिक न करता येणारे पक्ष आहेत त्यांना वगळता आयडिओलॉजिकली आणि इतर गोष्टींना आपल्यासोबत जोडणारे जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊनही एक प्रयोग होऊ शकतो. हे खरं आहे का? कोकणात पण तुम्ही भाजपला दूरच ठेवलं होता. कोणी? कोकणाच्या स्थानिक पातळीवर निलेश राणेंनी लढाई लढली. आणि निलेश राणे तर पहिल्यापासून बोलत होते युती करा करून, ते तर तुमच्या कट्ट्यावरती पण येऊन गेले. ते तर बोलले युती करा करून, पण काही लोकांना युती नको होती त्या ठिकाणी. तर आम्ही कोणाला दूर नाही ठेवला, आम्ही तेच बोललो की सगळ्यांना एकत्र घेऊनच चालायचं आहे, युती सगळीकडे झाली पाहिजे. पण काही लोकांना, लोकल नेत्यांना जर युती नाही पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये मग शिवसेनेने काय करायचं? मग ह्याला ठेवा आता तो प्रयोग होऊ शकतो का? ॲडवायझर. पण तो प्रयोग होऊ शकतो ना, स्थानिक पातळीवरती प्रयोग होऊ शकतो. काही लोक, आम्ही ज्या आयडिओलॉजीला घेऊन पुढे चाललोय, जो निर्णय 2022 शिंदे साहेबांनी घेतला तो या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये घेतला. तर या प्रवृत्तींबरोबर परत जाणं हे आयडिओलॉजिकली कॉम्प्रोमाइज जे आहे हे पक्ष आमचा कुठेही करणार नाही, शिंदेसाहेब कुठेही करणार नाही. सत्ता हे सर्वस्व शिंदेसाहेबांसाठी नाही. 2022 शिंदेसाहेबांनी जेव्हा उठाव केला तेव्हा अस्तित्वामध्ये हे सरकार होतं. सरकारला मागे सोडून जे आहे शिंदेसाहेबांनी उठाव केला, त्यांच्याबरोबर 9 मंत्री लेखीन गेले आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर 50 आमदार गेले. कधी कुठे ऐकलं आहे का तुम्ही, जेव्हा सत्ता अस्तित्वात असताना सत्तेच्या दिशेने सगळे लोक प्रवास करतात, सत्तेच्या विपरीत दिशेने कोणी प्रवास करत नाही. सत्तेच्या विपरीत दिशेमध्ये प्रवास करण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी केलं, त्यांनी रिस्क घेतली ही. तर हे छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी, उद्धव ठाकरेंबरोबर युती नाही, नाही, नाही. छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी थोडी आयडिओलॉजिकल कॉम्प्रोमाइज करत बसणार. सत्ता हे सर्वस्व नाही आहे. असं नाही, पण- वाटतं हे सगळं ऐकताना की एखादा भाजपचा नेता समोर बसला आणि बोलतोय, कारण का आयडिओलॉजी, सत्ता सर्वस्व नाही, ही नाही, कधी आम्ही तर काळची करून भाजपची दाखवलंय. वाक्य होती. आम्ही तर करून दाखवलंय ना. आम्ही ज्या आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये जे युबीटीने काँग्रेसशी हात मिळवणी केली ते शिंदेसाहेबांना पटलं नाही. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांनी एवढा मोठा निर्णय घेतला. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलंय का इतका मोठा रिस्क जो स्वतः सरकारमध्ये मंत्री असताना देखील एवढी मोठी रिस्क घेऊन सरकारच्या बाहेर जाणं हे कधीच झालेलं नाही आहे. आणि ते देखील त्यांच्यावरती विश्वास दाखवून 50 आमदार त्यांच्याबरोबर जाणं, 9 मंत्री त्यांच्याबरोबर जाणं, हे देखील खूप मोठं काम आहे. हे कशासाठी केलं? या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये केलं. बरं, पण मग उद्धव ठाकरेंबरोबर तुम्ही जाणार नाही, डिफरन्सेस आहेत. राज ठाकरेंचं काय झालं? त्यांनी केली त्यांच्याबरोबर युती ना. हो, पण ते म्हणजे तुम्ही कुठे कमी पडला? हो ना, होऊच शकलं. आम्ही कुठे कमी पडलो म्हणजे? तुमच्याबरोबर का आले नाही? त्यांना आपल्या बाजूने आम्ही अलायन्स मध्ये आहो ना, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी. महापालिकेसाठी घेऊ शकले असते ना त्यांना सोबत तुमच्या. अरे आता किती म्हणजे कसं गणित करणार तुम्ही? इथे तुम्ही आता प्रश्न विचारला की बाबा युती झाल्यामुळे जे आहे ते काही कार्यकर्त्यांना जे आहे तिथे संधी मिळाली नाही. तर अजून आता त्यांचा तो निर्णय होता, ते गेले, ज्यांच्याबरोबर जायचं होतं त्यांनी.
म्हणजे 227ला कसं डिवाइड करायचं हाच प्रश्न होता का राज ठाकरेंना सोबत घ्यायला? बघा, त्यांचा प्रश्न तो आहे, त्यांनी कोणाबरोबर जायचं ते आता ज्यांच्याबरोबर जायचं ते त्यांच्याबरोबर बसलेले आहेत. तुम्ही आत्ताच म्हणाला की एकनाथ शिंदेनी उठाव केला आणि तो काय 32-34 देशांनी त्याची दखल घेतली. तुम्ही म्हणाल की ती रिस्क होती, पण ती रिस्क होती की स्क्रिप्ट होती असा आरोप केला जातो की ते सगळं ठरलेलं होतं. अजूनसुद्धा खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा अजूनसुद्धा चर्चेत risk होती येतो. का आणि script? आणि उद्धव ठाकरे म्हणतात की खरी शिवसेना आमचीच आणि शिंदेची आहे ती शहासेना. रिस्क होती का स्क्रिप्ट होती? अरे असं कोणी कधी केलंय का की सत्तेच्या विरोधात जाऊन? तिथे थोडी माहिती होतं की एवढे लोक येणार. सुरुवातीला गेले जेव्हा किती लोक होते शिंदे साहेबांबरोबर? 27 लोक होते. 50 लोक आले ना इथून, मंत्री इकडे होते, सत्ता इकडे पूर्ण होती, फुल मेजॉरिटी. असं नाही की मार्जिनमध्ये होती फक्त. सत्ता जी इथे होती ती 3 पक्षांची सत्ता इकडे होती, पूर्ण ताकदीची सत्ता होती. नंबर्स पूर्ण जास्त पाहिजे त्यापेक्षा जास्त होते. जे 20 लोक गेले तरी देखील सत्ता इथे स्टेबल होती. अशा परिस्थितीमध्ये देखील रिस्क जे पूर्णपणे सर्वस्व जे आहे आयडिओलॉजीसाठी दावावरती लावून जे आहे शिंदे साहेब गेले, तर हे स्क्रिप्ट बी बोलणं ते एमॅच्युअरपणा आहे. आणि खरी शिवसेना दाखवले ना लोकांनी विधानसभेमध्ये दाखवलं. 80पैकी 60 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. जे आता बोलत आहेत की शिवसेना नाही करून, त्यांनी किती जागा लढवल्या? त्यांनी 120 जागा लढवल्या आणि 20च आल्या. त्या पण 20मधून 10 तर ज्या आल्या त्या लोकल कॉम्बिनेशन्समुळे, नाहीतर 10वरतीच अडकले असते. नगरपालिकेमध्ये 1 डिजिटमध्ये आली. तर खरी शिवसेनेचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. सारखं लोकांना विचारायला जाणं किंवा लोकांना सांगणं की खरी शिवसेना आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे. अरे लोकांनी मान्य करायला पाहिजे ना. लोक जर तुम्हाला मान्य करायला तयार नाही, एक्सेप्ट करायला तयार नाही, तर सारखं लोकांकडे जाऊन सांगणं तेच की आम्हीच खरे आहोत, आम्हीच खरे आहोत. तर लोकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आता देखील शेवटचं आहे. आता काय झालं, लोकसभा झाली, मग विधानसभा लिटमस टेस्ट आहे. विधानसभा झाली की नगर परिषद जे आहे, नगरपालिका लिटमस टेस्ट आहे. आता त्याच्यानंतर आता BMC आहे. हे सगळे लिटमस टेस्ट जे आहे हे आम्ही पाडत जे आहे पुढे गेलेलो आहोत. आता याच्यानंतर तुम्ही फक्त प्लीज बोलू नका की जिल्हा परिषद लिटमस टेस्ट आहे. पण श्रीकांत, तो जो म्हणजे 22ची जी घटना होती तर त्याच्यामध्ये यश मिळालं, आता ते बघायला मिळतंय, सत्ता मिळाली वगैरे सगळं झालं. पण असं आहे की त्यात ते फसू सुद्धा शकलं असतं 100%. तर त्यावेळेला तुमची कुटुंब म्हणून त्याकडं कसं तुम्ही बघत होता जेव्हा ते गेले त्या पहिलं कालखंडाकडं? तर खांडेकर साहेब, मला त्याची कल्पना नव्हती ते जाणार आहेत म्हणून. जाणार आहेत करून. घरी पण सांगितलं नव्हतं? बिलकुल. मला कल्पना नव्हती की असा काही होईल करून. तर जेव्हा मी न्यूज बघायला लागलो, जेव्हा फोन यायला लागले, तेव्हा मला कळलं की असं झालेलं आहे करून. तर तेव्हा स्वाभाविक आहे की अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार इकडे पूर्णपणे मेजॉरिटीमध्ये आहे आणि असा निर्णय घेणं, आणि जेव्हा साहेब निघाले बाकी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर, तर तेव्हा ऑब्व्हियसली रिस्क, धाकधूक, मनामध्ये चिंता, या सगळ्या गोष्टी होत्याच ना. की कसं काय होईल पुढे, गणित पूर्ण होईल की नाही होणार, या सगळ्या गोष्टी होत्याच. पण तरी देखील साहेबांची जी वृत्ती आहे की अन्यायाविरोधात जे आहे ते नेहमी ते लढलेले आहेत आणि त्यांनी तो निर्णय घेतला. पण त्यावेळेला खूप फोन वगैरे येत असतील, खूप दबाव येत असेल का? फोन बंद केला होता? नाही, फोन सुरूच होता. साहेबांचा पण फोन सुरू होता. साहेब पण फोनवरती बोलतच गेले. फोन काय बंद करायची आवश्यकता थोडी आहे. फोन भरपूर आले. खूप कन्व्हिन्स करायचा, दबाव, सगळ्याच गोष्टी झाल्या. पण त्याच्यामधून जे आहे आज या सगळ्या गोष्टी घडल्या पुढे. पण खरंच तेव्हा काळ जो आहे तो डिफिकल्ट होता, चिंतेचा होता की कशा काय गोष्टी ज्या आहेत त्या पुढे जातील, पुढं काय होईल. कारण की ह्या सगळ्या गोष्टी माणूस काय करतो, सेफ गोष्टी शोधतो. आणि जर गोष्टी सेफ असतील, गणित पूर्ण झालेलं असेल, तर तो तिकडे जात असतो. इथे सत्तेला मागे सेफ झोन मधून अनसेफ झोनकडं जाणं, ते म्हणजे ह्याला डेअरिंग लागते, रिस्क लागते. आणि पण त्यावेळेला की हे समजा फसलं तर वाईट होईल, तर काय म्हणजे विचार करताना काय वाईट होईल असा विचार केला होता की राजकारणातून पूर्ण आपण बघा, हे राजकारणापुरतं मर्यादित हे नव्हतं विषय. हा तर पूर्णपणे त्यांनी पूर्ण सर्वस्व लावून टाकलं होतं शिंदे साहेबांनी.
तर हे करायला पण एक म्हणजे हे सगळं मोठं म्हणजे काहीच म्हणजे लागतं. आयुष्य सगळं म्हणजे काय म्हणू आपण, जीव जाण्याचा पण धोका आहे अशा अर्थानं. बघा आता जे काय गोष्टी आहेत, मला वाटतं तुम्ही शिंदेसाहेबांबरोबर भरपूर इंटरव्ह्यू केले, त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांनी या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला. पण एक कुटुंब म्हणून आम्हाला खूप काळजी होती की अशा सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये जेव्हा आपण एक स्टँड घेतो तर तेव्हा पुढे काय होईल. लोकांनी तर खूप धमक्या वगैरे दिल्या होत्या ना, की तुम्हाला जायचं आहे राजभवनला तर वरळीतूनच जायचं आहे, दादरमधूनच जायचं आहे, इथूनच जायचं आहे, तिथूनच जायचं आहे, या सगळ्या गोष्टी धमक्या वगैरे खूप दिल्या. पण या धमक्यांना जे आहे शिंदेसाहेबांनी भीक कधीच घातली नाही. शिंदेसाहेब जेव्हा इथे राजभवनला सत्ता स्थापनेसाठी आले तेव्हा ते एअरपोर्टवरून राजभवनला जे हेलिकॉप्टरने जाऊ शकले असते, पण ते गेले गाडीने. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे शिंदेसाहेबांना आम्ही जेव्हापासून बघतोय तेव्हापासून राजकारणामध्ये नेहमीच त्यांनी पक्षवाढीसाठी जे आहे हे नेहमी रिस्क घेतलेली आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या त्या लहानपणापासून मी बघतो आणि आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की जे काय शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्याचा अंत जो आहे तो हा गोडच होणार आहे. नाही, पण एक प्रश्न याला जोडून असाच आहे की समजा 22मध्ये ही रिस्क एकनाथ शिंदेंनी घेतली नसती तर तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं का 24ला भाजप आणि शिवसेने सरकार आली असेल किंवा भाजप सत्तेत आलं असं? माझा प्रश्न असा आहे की भाजपसाठी तेही महत्त्वाचं होतं आणि रिस्क तुम्ही घेतली, पण 24ला भाजपचं सरकार आलं, हे तुम्ही मान्य कराल? महायुतीचं सरकार आलं ना. नाही, मी भाजपबद्दल बोलतोय स्पेसिफिकली. महायुतीचं सरकार महायुतीचं आलं. नाही, जर तुम्ही रिस्क घेतली नाही तुम्ही शिवसेनेसोबत असता त्यावेळेला, भाजप तर विरोधी पक्षात असतं ना. बघा हो, आता 2022मध्ये जर साहेबांनी हा निर्णय घेतला नसता तर गोष्टी कुठल्या वेगळ्या असत्या. तुम्हाला वाटत नाही सत्तावर भाजप सत्तेत नसती, राज्य गेलं असतं भाजपाकडनं, म्हणून जेवढं तुमची रिस्क त्याचा फायदा भाजपला झाला? बघा ज्याचा फायदा जो आहे हा तिथे फायदा तोटाचा विचार केलाच नव्हता 2022मध्ये. जे काय साहेबांनी निर्णय घेतला की बाबा उद्या सत्ता बसेल, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील, हे देखील विचार नव्हता केला त्यांनी एका आयडिओलॉजीच्या विरोधामध्ये जी आहे ही लढाई केली त्या ठिकाणी आणि ते तिथून निघून गेले. तर त्याच्यानंतर ज्या या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय झालं, युती पुन्हा सत्तेमध्ये आली, चांगलं काम आम्ही केलं. 2022 मध्ये जेव्हा हा उठाव केल्यानंतर 2.5 वर्ष चांगलं काम सरकारने केलं आणि मला वाटतं सरकारने चांगलं काम केल्यामुळे महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं. मी जसं की म्हणालात की तुम्ही ॲक्सिडेंटली राजकीय क्षेत्रामध्ये आलात, तर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्र जास्त आवडतं की राजकीय क्षेत्र जास्त आवडतं? आता 10 वर्ष मी ज्या क्षेत्रामध्ये होतो तिथे MBBS नंतर MS केल्यानंतर 3 वर्ष मी प्रॅक्टिस करत होतो. पण त्याच्यानंतर जे आहे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते बॅलन्स करणं सोपं नाही. आणि पॉलिटिक्स इज 100% कमिटमेंट आणि 100% तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला वाहून द्यायला लागतं. पार्ट टाईम जॉब हा पॉलिटिक्स होऊ शकत नाही आणि आत्ताच्या घडीला तर नाहीच नाही. जे पार्ट टाईम जॉब म्हणून समजत होते त्यांची दुर्दशा काय झाली या सगळ्या निवडणुकीमध्ये हे आपण पाहिलं. तर आता पूर्णपणे पॉलिटिशियन आहे मी, तर ह्याच्यामध्ये 100% डिवोशन आहे माझं. 100% जे आहे याच्यामध्ये डेडिकेटली मी काम करतो. पण तुम्ही म्हणालात की ॲक्सिडेंटली आलात, हो. म्हणजे तुमची अशी आधीपासून इच्छा नव्हती वैद्यकीय क्षेत्रात असताना की असं राजकारणात यावं? कारण की मी साहेबांना बघत होतो की कशा प्रकारे ते काम करतात. आमच्या वाटेला जे आहे खूप कमी आले, तर मी आणि आईने ठरवलं होतं की आता नो मोर पॉलिटिशियन इन द फॅमिली. तर असं साहेबांना देखील आम्ही सांगितलं होतं की बाबा मी तर पॉलिटिक्समध्ये येणार नाही करून, मी माझं शिक्षण आहे वैद्यकीय शिक्षण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत पुढे तर त्या गोष्टी करेन. पण ॲक्सिडेंटली कधी कधी आपल्या प्रारब्धामध्ये असतं या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी झाल्या. पण त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असता त्या क्षेत्रामध्ये 100% तुम्हाला योगदान द्यावं लागतं, तरच तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता आणि त्याच्यासाठी लायकिंग पण असावी लागते. जबरदस्ती तुम्ही कोणाला त्या क्षेत्रामध्ये पाडू शकत नाही. नाहीतर मोठं उदाहरण आहे राहुल गांधीजींचं तुमच्याकडे. 2014 ही पहिली निवडणूक होती. आता 10 वर्ष झाली, पण गेल्या ह्या 10 वर्षांमध्ये एक गोष्ट जी आपल्या राजकीय सगळ्या प्रक्रियेच्या बद्दल झालेली दिसते आहे, निवडणुकींबद्दल खास करून, तो निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा वापर. प्रचंड पैसे निवडणुकीमध्ये आलेत. एकेका मताला जे पैसे दिले जातात, जे आकडे येतात ते ऐकून हबकायला व्हावं असे आकडे असतात ते. तर
पैसे म्हणजे हे जे निवडणुकांचं बदललेलं स्वरूप आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकशाहीला खऱ्या अर्थ उरलाय असं वाटतं का? ते कमी होईल अशी कुठं शक्यता दिसते का? का पैशाचा याच पद्धतीनं वापर यापुढच्या काळामध्ये असाच होत राहणार आणि सर्वसामान्यांना निवडणुका लढणं स्वप्न पण आता बघणं उरणार नाही? काही अंशी जे आहे हे आपण जे बोलताय की ते खरं आहे. आता रिसेंट या सगळ्या निवडणुकांमध्ये या कुठेही निवडणुका जिंकणं यासाठी जे आहे या भरपूर गोष्टीचा वापर जो आहे तो होत असतो. पण मला वाटतं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांना देखील निवडणुकीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. काही ठिकाणी उदाहरणं आहेत. आज मी ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरतो, नगरपालिकेमध्ये जेव्हा जातो, मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा एकदम सर्वसामान्य घरातले लोक निवडणुकीमध्ये उभे होते ना. असं बोलता नाही येणार की सगळीकडे जो आहे तो हा पैशाचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी होतो. काही एकदम लोकांना जे आहे हे वर्गाने काढून देखील लोक त्या ठिकाणी उभे राहिले होते. काही लोकांचं काहीच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं, असे देखील नवखे लोक जे आहेत ह्या इलेक्शनमध्ये उभे होते. लोकांनी त्यांना निवडून दिलं. तिथे असं बोलता नाही येणार की तुम्हाला की तिथे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पैशाने त्या ठिकाणी होतात. काही अंशी जे आहेत ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. पण सगळीकडेच असंच आहे असं आपण बोलू शकत पण हा आरोप जो होतो तो मुख्यत्वे भाजप शिवसेना यांच्यावर होतो की यांनी निवडणुका महाग केल्या, यांच्याकडं पैशाचा वापर जास्त होतो. असं नाही आहे. आता मला वाटतं की ज्या प्रकारे महायुती काम करते 2014 पासून तुम्ही बघा आणि आत्तापर्यंत तुम्हाला दुसरा विरोधी पक्ष कुठे दिसतोय का असं काम करताना, किंवा विरोधी पक्ष तेवढा स्ट्रॉंगली ऑपोज करताना दिसतोय का, किंवा ग्राउंडवरती दिसतोय का? हे सगळ्या गोष्टी जर विरोधकांनी केल्या तर असे आरोप करण्याची संधी जी आहे ती त्यांना मिळणार नाही. मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पैशाने थोडी विकत घेता येतात. सगळ्याच गोष्टीमध्ये पैसा लागतो असं नाही आहे. काही अंशी मी तुम्हाला बोललो ती गोष्ट खरी असेल, पण मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे आम्ही नगरपालिकेमध्ये छोट्या छोट्या खेड्यांमध्ये गेलो, नगरपालिकेमध्ये गेलो, तिथे एकदमच नवीन उमेदवार, त्यांचा बॅकग्राऊंड नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, असे पण लोक उभे होते. ते निवडून आले मोठ्या मताधिक्याने. शिकाजी, एकच प्रश्न विचारायचा राहिला आहे. बदलापूरमध्ये जे घडलं, तुषार आपटे हा जो बदलापूर लैंगिक अत्याचारातला आरोपी होता त्याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं गेलं आणि मग खूप टीका झाली सगळ्या बाजूंनी. त्याच्यानंतर ते मागे घेतलं गेलं, त्यांनीच राजीनामा दिला. पण हा चुका महायुतीतल्या पक्षांकडनं वारंवार का होतात? का घडतं असं? म्हणजे कशातून होतं? नाही झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील लोकांवरती, परसेप्शनमध्ये काय बदल होईल लोकांचा, याचा देखील विचार जो आहे हा प्रत्येक पक्षाने करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण हा राजकीय निर्णय घेत असतो तेव्हा त्या निर्णयामुळे किती परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल देखील विचार जो आहे हा तिकडच्या स्थानिक नेत्यांनी करणं गरजेचं आहे. आणि अशी परिस्थिती जी आहे ती मग राजीनामा देण्याची अशी येत नाही. तर मला वाटतं स्थानिक नेत्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की एका आयडिओलॉजीला घेऊन ही महायुती पुढे चालली आहे. तीच आयडिओलॉजी जी आहे ही म्हणून आयडिओलॉजीला बघून लोकांनी मतदान पण केलेलं आहे. आज या आयडिओलॉजीचे पुरस्कर्ते आहोत त्याच्यामुळे लोक बरोबर आहेत. तर अशा या आयडिओलॉजीला कुठेही जे आहे ते धक्का लागणार नाही याची पूर्णपणे काळजी जी आहे ही लोकांनी, स्थानिक नेत्यांनी देखील घेतली पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की निर्णयांच्या परिणामांचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने, आणि मतदार मत देत असताना त्या तुम्ही घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांचा नक्की विचार करतो. सध्या महापालिकांचं ऑपरेशन सुरू आहे. प्रत्येक ऑपरेशनच्या आधी एक ॲनेस्थेशिया दिला जातो. सध्या झिंग आहे ती प्रचाराची, आश्वासनांची, रणधुमाळी सगळी सुरू आहे. ज्यावेळी ही सगळी झिंग उतरेल, विजयाचा जो काही हर्षोल्लास आहे तो कमी होईल, त्यावेळी निवडून आलेल्या सगळ्या नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना ग्राउंड रियालिटी दिसेल. लोकांचे जे प्रश्न आहेत, जे गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहेत, बेसिक अपेक्षा आहेत, त्या सगळ्या आपले निवडून आलेले नेते, नगरसेवक पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. आपण त्याच्यावरती आज बोललोच नाही. आज पॉलिटिकली आपण जास्त बोललो. BMC तुम्ही जे बोलताय की आज टीका टिप्पणी होतात, हे सगळे निर्णय होतात, पण त्याच्या पलीकडे पण ह्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्याच्यामध्ये भरपूर कामं झालेली आहेत ना. निवडणुका असतात तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात, पण जे मेजर काम आहे
हे डेव्हलपमेंटचं काम आहे. आज मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्ही काम करतोय म्हणून एवढ्या ताकदीने जे आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. नगरपालिकेमध्ये जे यश मिळालं ते ह्याचमुळे मिळालं की ज्या प्रकारे महायुतीने गेल्या 2.5 वर्षात 3 वर्षामध्ये जे काम केलं त्याच्यामुळे हे यश मिळालं. इथे प्रत्येक ठिकाणी काय पैसा जिततो असं नाही. कामं जी आहेत गेल्या इतक्या वर्षांमध्ये जेवढे निर्णय घेतले गेले नाही तेवढे निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले. विधानसभेमध्ये मला सांगा, तुम्ही लोकसभा जेव्हा झाली तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की विधानसभेमध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येईल. तसं झालं नाही, महायुतीचं सरकार आलं. का? शासन आपल्या दारी, लाडकी बहीण योजना, वेगवेगळ्या योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, युवकांसाठी योजना, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, FDI ज्याप्रमाणे वाढलं ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे हा सगळ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झाला. तर असं तुम्ही बोलू शकत नाही की बाबा आता निवडणुका आहेत तर फक्त एक दुसऱ्यांवरती जे टीकाटिप्पणी करण्यामध्ये सगळे लोक व्यस्त आहेत. टीकाटिप्पणी करण्यामध्ये व्यस्त जे आहेत ज्यांनी काम केलं नाही. आज आम्ही डेव्हलपमेंटवरतीच बोलतोय. आज तुम्ही बघा, मुख्यमंत्र्यांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, उपमुख्यमंत्र्यांचे इंटरव्ह्यू घेताय. कशाबद्दल बोलतायत? कोस्टल रोडबद्दल बोलतायत, MTHL बद्दल बोलतायत, मुंबईमध्ये परवडणारी घरं त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय, रमाबाई नगरमध्ये जे डेव्हलपमेंट सुरू केलं, जे घरं लोकांना 20 वर्ष मिळत नव्हती त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय, BDD चाळीबद्दल आम्ही बोलतोय, सिमेंट कॉन्क्रीटच्या रोड्सबद्दल आम्ही बोलतोय. जे रोड्स हे लोक बनवू शकत होते ते रोड्स गेले अनेक वर्ष बनवू शकले नाही. सिमेंट कॉन्क्रीटचे रोडचा निर्णय जो आहे शिंदेसाहेबांनी घेतला. साधं STP बनवलं नव्हतं एवढ्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये. सगळा सिवेज जो आहे तो डायरेक्ट समुद्रामध्ये सोडत होते. अशीही 25 वर्षाची सत्ता यांची गेली. म्हणून आज यांच्याकडे काही बोलण्यासारखं नाही, म्हणून टीकाटिप्पणी करतायत. आणि त्या टीकाटिप्पणीमधून बाबा अमुक नेता ही टीका टिप्पणी करतोय, मग तुम्ही आम्हाला येऊन विचारतात मग त्याच्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे. मला वाटतं सगळ्यांनी जे आहे डेव्हलपमेंटवरती बोललं पाहिजे. काही दिवस उरलेले आहेत, त्यांच्या पण नेत्यांना तुम्ही बोलवलं पाहिजे कट्ट्यांवरती, आणि आम्हाला पण बोलवलं पाहिजे. तुम्ही 25 वर्षामध्ये काय केलं आणि आम्ही 3 वर्षामध्ये काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. लोकांना त्या गोष्टीची अपेक्षा आहे. तुम्ही लोकांचं दळणवळण कसं काय चांगलं करणार आहे. आज डोंबिवलीचे खूप लोक इथे राहतात. डोंबिवलीवरून मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्ही काय करताय सुकर करण्यासाठी. तर आम्ही तुम्हाला सांगू ना, आम्ही फ्रीवे करतोय, आम्ही टनल करतोय, आम्ही मेट्रो करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. फक्त टीकाटिप्पणी बघा, आज पण आपण एकमेकांच्या विरोधाबद्दलच या ठिकाणी चर्चा केली जास्त. मला वाटतं चर्चा जी आहे ही डेव्हलपमेंटबद्दल जास्त केली पाहिजे, की काय लोकांना अपेक्षित आहे, काय लोकांना पाहिजे. तर त्यावरती आम्ही काम करतोय. म्हणून लोक आम्हाला सतत जे आहे सत्ता देत आहे, सतत जे आहे मॅन्डेट देत आहेत. आज जर तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर तिथे विरोधक नाही उरलेत, अशी परिस्थिती आहे. महायुतीचे सर्वच्या सर्व जागा ज्या आहेत ह्या म्हणजे मॅक्झिमम आत्तापर्यंतचा इतिहास नाही तेवढे जागा निवडून येतील. ठाणे महानगरपालिकेमध्ये तशी परिस्थिती आहे. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील तुम्हाला असं वाटतंय की बाबा दोघं एकत्र आल्यामुळे, पण दोघांनी मराठी माणसासाठी काय केलं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे ना. की मराठी माणसासाठी एकत्र आलं, मराठी माणसासाठी एक तरी काम मला सांगा तुम्ही की या दोघांनी मिळून केलेलं आहे यांच्या सत्तेमध्ये. कुठलं काम केलं आहे? हे एवढी सगळी मी कामं तुम्हाला सांगितली आम्ही केलेल्या आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या. तर तुम्ही त्यांना पण विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही तुमचा लेखाजोखा तरी मांडा लोकांच्या समोर. तुम्ही काय सांगताय की लोकांना आम्ही आता काय करणार, अरे तुम्ही काय केलं ते तरी सांगा. हा प्रश्न तुम्ही कधीतरी विचारणार आहे की नाही त्यांना की बाबा हा मग त्याचं उत्तर काय आहे, त्याचं उत्तर काय आहे, मग त्याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे. त्यांचा आता प्रोमो पण तोच चाललाय की हो हे आम्हीच केलंय म्हणून. म्हणजे लोकांना फक्त 25 वर्षाचा इतिहास हे द्यायचा नाही लेखाजोखा, आणि पुढे आम्ही काय करणार आहोत, आणि फक्त शिव्याशाप, फक्त टोमणे, त्याच्या पलीकडे जाऊन अरे लोकांना नको. आता यंग जनरेशनला पण टीका टोमणे या सगळ्या गोष्टी नको आहेत. त्यांना काम पाहिजे. तुम्ही काय काम केलं हे आम्हाला सांगा आणि आमच्यासाठी काय करणार आहोत हे सांगा. कोणासोबत? 25 वर्ष अरे निर्णय घेणारे कोण होते, महापालिका चालवणारे कोण होते. तुम्ही ठाणे महानगरपालिका बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघा. तिकडचे प्रश्न जर आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला सांगू आम्ही काय काय केलं करून. पण आज मुंबई महापालिकेमध्ये अशी परिस्थिती होते, आणि त्यातल्या त्यात मंत्री देखील होते. आज एन्व्हायरमेंटच्या नावावरती एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काही लोक कारशेडला विरोध करतात. कारशेडमध्ये 14,000 कोटीचा भुर्दंड बसला. कोणामुळे बसला? कोणामुळे बसला? 14,000 कोटी. जास्त पैसे लागत आहेत. 14,000 कोटी कमी नाही. हे टॅक्सपेअरच्या खिशातून पैसे जात आहेत. जर ते कारशेड टायमावरती झालं असतं तर आज लोकांना देखील सुविधा मिळाल्या असत्या. तर एक काम जरी सांगितलं पाहिजे ना त्यांनी, मेट्रो केली का, रस्ते केले का, कोस्टल रोड केला का, MTHL केला का. कोस्टल रोड तर 2022 पर्यंत दिसतच नव्हता. हे तर तुम्ही पण
एक्सेप्ट करता, हे पूर्ण मुंबईकर एक्सेप्ट करतात. हिंदीत एक खूप छान वाक्य आहे की कौन सा भी युद्ध पहले मन में जीता जाता है बाद में रणक्षेत्र में. तुमचा आत्ता जो काही संपूर्ण आवेश होता ते पाहता असं वाटतंय की महापालिकांचं युद्ध हे तुम्ही मनातून जिंकलेलं आहात. आता वास्तवात ग्राउंड रियालिटीवर काय होतं त्याची आम्हालाही उत्सुकता आहे. 100% शुभेच्छा. ग्राउंड लेवलला पण जे आहे हे 16 तारखेला तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. आणि यासोबतच शारंगधर सुखसारगवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वास्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.